मंगळवार दुपारी 3:30 वाजता अर्थात तिथीप्रमाणे म्हटलं तर चैत्र वद्य द्वादशी या पर्वकाळावर सालावादप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक संतांच्या संजीवन समाधीला चंदन उठीचा लेप लावतात। त्या अनुषंगानं पारंपरिक उत्सव म्हणून परिसरातील सर्व भाविक वारकरी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी येऊन कीर्तन, भजन, प्रवचन आदी उपक्रम त्या ठिकाणी समस्त भाविकांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी होत आहे। याच पर्वकाळावर यावर्षी संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव आणि अध्यक्ष हरिभक्तीपरायण महाराजांचे वंशज सावता महाराज वसेकर या माध्यमातून त्या ठिकाणी वृक्षारोपण जिल्ह्यातील सर्व प्रशासनातील अधिकारी, माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस अधीक्षक महोदय, माननीय जिल्हा परिषद अधीक्षक महोदय या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे। त्या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय 2 पुरस्कार आपण त्या ठिकाणी देत आहोत। त्या पुरस्काराचे यंदाचे मानकरी या राज्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, कर्तव्यदक्ष अधिकारी, ज्यांनी या राज्यामध्ये नक्षलवादापासून ते ग्रामीण भागापर्यंत शहरापासून ते अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये काम करून काल परवा झालेलं आपल्या जिल्ह्यातलं जे काही प्रकरण आहे त्याच्यावर अत्यंत महत्त्वाचा तोडगा ज्यांनी काढला ते या पोलीस महानिरीक्षक माननीय सुनीलजी फुलारी या सरांना आम्ही संत सावता महाराज कर्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत। त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ प्रचारक आणि अभ्यासक ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये एक फार मोठी उंची ज्यांच्या कार्यक्रमानं या महाराष्ट्रामध्ये गाठली गेली, लातूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अशा विविध भागामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या 775व्या जयंतीनिमित्त आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 775व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रावर मोठे सोहळे करून संप्रदाय आणि विचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला। ते सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांना हा राज्यस्तरीय संत शिरोमणी सावता महाराज पुरस्कार त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत। या कार्यक्रमासाठी सातत्यानं गेली अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करताना संतांची समाधी उत्सव असेल, तीर्थक्षेत्र पंढरपूर असेल, तीर्थक्षेत्र सोलापूर असेल आणि तीर्थक्षेत्र अरण असेल। अरण या ठिकाणी 4 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये तीर्थक्षेत्र अरणला 100 कोटी रुपये आणि तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग दर्जा देण्याचे घोषित केलं। तो अ वर्ग दर्जाही माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला आणि 150 कोटीचा विकास आराखडाही प्रस्तावित त्या ठिकाणी तयार झाला। काल परवा 8 दिवसापूर्वी 89 कोटीची प्रशासकीय मान्यता तिथल्या विकासाला मिळाली। हे सगळे करणारे या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। त्यासोबत या राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, या राज्याचे बहुजन कल्याण, दिव्यांग कल्याण, अपारंपरिक ऊर्जा आणि दुग्ध विकास मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि विधान परिषद सदस्य आमदार योगेश टिळेकर यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 14/4/2026 वार मंगळवार दुपारी 3:30 वाजता वृक्षारोपणासह पुरस्कार वितरण सोहळा त्या ठिकाणी होणार आहे। आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम भाविकांना, श्रोते सज्जनांना विनंती करतो आहोत, जिल्ह्यातील वारकऱ्यांना विनंती करतो, जिल्ह्यातील भाविकांना विनंती करतो की वार मंगळवार दिनांक 14/4/2026 रोजी अरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशा स्वरूपाचं आवाहन सावता महाराजांचे वंशज आणि ट्रस्टचे अध्यक्ष सावता महाराज वसेकर यांच्या वतीनं आणि मी ट्रस्टचे सचिव हरिभक्तीपरायण प्रभू महाराज माळी या ठिकाणी आपणा सर्वांना पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये करत आहोत।
प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम. मेन्स सेक्शन, सुटिंग अँड शर्टिंग, इथनिक वेअर, ब्रँडेड वेअर, इकॉनॉमी वेअर अँड इनर वेअर. वुमन्स सेक्शन, सिल्क सारीज, एथनिक वेअर अँड रेडीमेड, किड्स अँड होम फर्निशिंग, किड्स रेडीमेड, न्यूबॉर्न ड्रेसेस, होम फर्निचर, हँडलूम. वुमन्स सेक्शन, सारीज, मॅचिंग नाईटवेअर, होजेरी अँड लॉन्जरीज. सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन. मॉलची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर, सोलापूर. संपर्क 92 70 41 30 01 किंवा 92 70 41 30 02.